मागे बसलेलं असताना मॅडमनी मला हेरलं आणि विचारलं, हे यू स्टँड अप. आता 10वी तर मी पास झालो होतो, त्यामुळे हे यू स्टँड अप म्हणजे उभा राहा एवढं तर मला तर मी उभा राहिलो आणि मॅडम बोलल्या डिफाईन युटिलिटी. मी बोललो हां. माझा दुसरा राऊंड म्हणजे थोडा कॉलेज वगैरेचं विचारतात. तर आम्ही तर आधीच पाठ करून घेतलेलं. विच कॉलेज? आय एम फ्रॉम LDS कॉलेज. क्या? आता LDS कॉलेज ऐकायला खूप भारी वाटत असेल, त्याचा फुल फॉर्म माहिती आहे का? लक्ष्मण देवराम सोनावणे कॉलेज. बोलायचं ना मराठीत किंवा हिंदीमध्ये ना. इंग्लिश? अरे आपली लायकी काय, अरे अवकात काय, समोरचा बोलतोय तर बोल ना मराठीत ना, इंग्लिश. Hello, hi friends. This is Subodh Walankar, staying in Kalyan, doing my graduation in BMS faculty. Playing guitar and reading is my hobby. बस हा एवढंच होतं इंग्लिशमध्ये, कारण मी पाठांतर करून आलो होतो. बाकी सगळं याच्या पुढचं मराठीमध्ये असणार आहे, कारण की मराठी मीडियम आणि त्यांना येणारे ऑब्स्टॅकल, अडथळे याबद्दलच मी बोलणार आहे. माझ्या शाळेचं नाव आहे शिशु विकास माध्यमिक विद्यालय बेतुरकर पाडा. मला 58.40% मिळाले आणि मी कॉमर्समध्ये ॲडमिशन घ्यायचा निर्णय घेतला. हालाकी मला आर्ट्स घ्यायचं होतं, पण घरच्यांचा आमचा जबरदस्त कॉन्फिडन्स की तू कॉमर्स करू शकशील. मग मी गेलो तिथे आणि 3 महिने मी सतत कॉलेजला जात राहिलो. 6 विषय होते, पण मला फक्त एकच विषय कळायचा, तो म्हणजे मराठी. कारण मॅडम यायच्या, काहीतरी बोलायच्या, बडबडायच्या आणि मला कानावरून शब्द जायचे, पण कळत काहीच नव्हतं काय चाललंय. 3 महिने तर मला विषयांची नावं पाठ करायला गेली आणि कॉमर्सचे विषय पण असे आहेत की SP, OC, BC शिव्या दिल्यासारखे, काय म्हणायचं. मग कसा बसा कॉलेजमध्ये गेलो, 3 महिने काढले. आपला कानावर शब्द येतात, काय कळत नाही. आणि एकदा असंच अचानक मागे बसलेलं असताना मॅडमनी मला हेरलं आणि विचारलं, हे यू स्टँड अप. आता 10वी तर मी पास झालो होतो, त्यामुळे हे यू स्टँड अप म्हणजे उभा राहा एवढं तर मला तर मी उभा राहिलो आणि मॅडम बोलल्या डिफाईन युटिलिटी. मी बोललो हां, प्लीज डिफाईन युटिलिटी. मी पुन्हा बोललो म्हणजे असं केलं तर कसं असतं की मॅडमला कळेल ना की ह्याला काहीच कळलेलं नाही बुवा. तर मॅडमनी तिसऱ्यांदा पण विचारलं, प्लीज डिफाईन युटिलिटी. मग एका मुलीने मला मदत केली, अरे त्या युटिलिटीची संज्ञा विचारतायत. अच्छा असं आहे का? तरी मला नाहीच सांगता आली. मग मॅडमने मला खाली बसवलं, सिट डाऊन यू वर्नॅक्युलर मीडियम. आणि तो घाव जो काय माझ्या वर्मी लागलाय, 10 वर्ष झाली त्या गोष्टीला. आत्ता पण मला तुम्ही विचारलं मी सांगेन, युटिलिटी इज अ कॅपॅसिटी इन अ कमॉडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट. का? पाठांतर. मराठी मीडियम लोकांचं हे भारी असतं, पाठांतर. आणि मग मी 12वी कसा बसा पास झालो आणि मग BMS ला गेलो, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. ऐकायला कसं मस्त वाटतं. अरे इथे OC BC चे फुल फॉर्म पाठ होत नव्हते आणि मी BMS ला गेलो. तिकडे एक भयंकर प्रकार असतो, प्रेझेंटेशन द्यावं लागतं तुम्हाला, ते पण इंग्लिशमध्ये. पण आपल्यात कसा कॉन्फिडन्स असतो, त्यामुळे माझं फर्स्ट प्रेझेंटेशन माझे असेच 5 मित्र होते जे माझ्यासारखेच होते, ॲव्हरेज लेवलची इंग्लिश. त्यांना घेतलं. बरं प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये, मी त्यांना इंग्लिशमध्येच प्रेझेंटेशन दिलं, पण मराठीत वाक्य लिहून दिलं. असं सगळं चालू असताना BMS मध्ये BMS कंप्लीट झालं आणि मग आम्हाला असं वाटलं की आता आपण आपली कम्युनिकेशन लेवल इम्प्रूव्ह केली पाहिजे. मग मी गेलो कॉल सेंटरला इंटरव्ह्यू द्यायला. मी आणि माझे ते 3 मित्र गेलो आणि आमचं तर सगळं पाठांतरावर होतं ना, आम्ही सगळं पाठ केलं होतं. म्हणजे टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ असं म्हणलं की चालू होऊन जायचं. माय नेम इज सुबोध वाळनकर. हे असं सगळं पाठ केलं होतं आम्ही गेलो. पहिले मी गेलो, मला विचारलं. नंतर माझा एक मित्र गेला, त्याला पण विचारलं. आता इंटरव्ह्यूवर पण मराठी मीडियमचा असल्यामुळे त्याला थोडा डाऊट आला आमच्यावर. तर त्यांनी तिसऱ्या मित्राला विचारलं, लेट मी नो युअर प्रोफाईल. तर माझा तिसरा मित्र ब्लँक, कारण पाठांतर वेगळं केलं होतं ना. तो म्हणाला अरे लेट मी नो युअर प्रोफाईल. तो म्हणाला
मग इंटरव्ह्यूला कळालं की अरे हे तिघं एकत्रच आहेत. मग त्याने विचारलं की अरे टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. तर तो लगेच चालू झाला. मग आता दुसरा राऊंड म्हणजे थोडं कॉलेज वगैरेचं विचारतात, कुठला कॉलेज किंवा काय आहे बाबा. तर आम्ही तर आधीच पाठ करून घेतलेलं, विच कॉलेज, आय एम फ्रॉम LDS कॉलेज. क्या आता LDS कॉलेज ऐकायला खूप भारी वाटत असेल ना, त्याचा फुल फॉर्म माहिती आहे का? लक्ष्मण देवराम सोनावणे कॉलेज. ते मुद्दामून असं पाठांतर केलं होतं, म्हणजे कसं जरा इम्प्रेस करण्यासाठी इंटरव्ह्यूअरला. तर LDS वगैरे आम्ही बोललो. आणि हा जो आमचा तिसरा मित्र जे आम्ही लपून ठेवलेले, तो सत्य बाहेर काढायला आला की यू आर द सेम गाय दॅट LDS कॉलेज. तो बोलला यस. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ LDS? तो बोलला लक्ष्मण देवराम सोनावणे कॉलेज नियर डम्पिंग ग्राउंड. असं तो बोलला. असं त्याने आम्हाला उघडं नागडं करून टाकलं. बरं, तिसरा राऊंड असतो तो म्हणजे एकदम स्पेशल राऊंड. तुम्हाला कुठली तरी एक वस्तू देतात आणि त्याचं मार्केटिंग करायला सांगतात. तर आम्ही तर आपापल्या वस्तू आणि ते पाठांतर करून गेलो होतो. तर हा पठ्ठ्या गेला, याला पेन दिला. बरं, आता इंटरव्ह्यूअर स्वतः बोलतोय की आपको जो लँग्वेज में आप कर सकते, तर बोलायचं ना मराठीत किंवा हिंदीमध्ये ना. इंग्लिश? अरे आपली लायकी काय, अरे अवकात काय, समोरचा बोलतोय तर बोल ना मराठीत ना, इंग्लिश. तो सुरू झाला, दिस इज अ पेन. म्हटलं वा, चांगलं बोलतोय. दिस इज अ व्हेरी नाईस पेन. बोलो वा 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 वा. युझिंग ऑल सीझन. बोलो हा हा हा. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. अरे तो इंटरव्ह्यूअरनी आम्हा तिघांना बोलवलं, इकडे या रे जरा तुम्ही. बोलो काय झालं? मराठी मीडियम ना. बोललो हो. अरे मराठीचेच कॉल सेंटर आहे, कशाला उगाच तुम्ही एवढे उद्योग. अशा सगळ्या गोष्टी होत असतात. आता त्याच्यानंतर अजून आम्हाला आमची कम्युनिकेशन स्किल वाढवायची होती. मग आम्ही गेलो US बेस्ड कंपनीमध्ये. तिथे तर 4 राऊंड असतात. म्हणजे केवढं पाठांतर. आता काय होतं, 3 राऊंडचं पाठांतर करून गेलो होतो. आता 4था राऊंड असतो तो मॅनेजरचा असतो, तो 1 to 1 असतो. तिथे पाठांतर वगैरे काय चालत नाही. मॅनेजर जे विचारणार ते बोलणार. 3 राऊंड तर मी कसे बसे पार केले पाठांतराच्या जोरावर. मग 4थ्या राऊंडला मॅनेजर मला म्हणतो कसा, तुम्ही स्वतःला 5 वर्षानंतर कुठे पाहू इच्छितात? आणि हाच नेमका प्रश्न मी पाठ करायला विसरलो. आता माझी डेली पडली की काय झालं काय माहिती. मी बोललो तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यावर. मॅनेजर इम्प्रेस, जॉब देऊन टाकला लगेच. पण स्ट्रगल त्याच्या पुढे होतं. कारण की यापूर्वी लोक माझ्याशी अधूनमधून मराठीत बोलत होते. ती कॉर्पोरेट कंपनी, सगळे इंग्लिशमध्ये, सगळे, अरे सगळेच्या सगळे इंग्लिशमध्ये, क्लायंट पण इंग्लिशमध्ये. एक तर त्यांचे ॲक्सेंट आयरिश, कोणाला कळते? आपले वांदेच वांदे. म्हटलं कोणतरी दिसेल यार, कोणतरी मराठी बोलेल का? कोणीच नाही. पण शेवटी देव धावून आला. माझा ट्रेनरच मराठी निघाला. आणि उद्याच्या बाजूला गेलो आणि तो बोलला काय मित्रा कसा आहेस? एवढा भारी वाटलं त्या इंग्लिशच्या चावचाव चावचावमध्ये. काय मित्रा कसा आहेस? हा हा, मजाच आली. मग तिकडे पण सेम आमचं असंच. आता सगळं झालं आणि कॉर्पोरेट सेक्शनमध्ये काय असतं, आपल्याला ID पासवर्ड असतो, तो आयरिश कंपनीला कॉल लावायचा असतो. म्हणजे तिकडचे क्लायंट आपल्याशी बोलतात. आता हा तर लय मोठा टास्क होता भाई. कारण की एकतर आपल्याला इंग्लिश कळत नाही, आपलं इंग्लिश तोडकं मोडकं, त्यात आता आयरिश क्लायंटशी बोलायचं. बरं, लागला कॉल. माझा मित्र बोलला काय टेन्शन नको घेऊ रे, हे बघ 4-5 शब्द आहेत. ओके, क्या या, गुड गुड गुड, नाईस, ओ माय गॉड, पार्डन, एवढंच कर फक्त त्यांच्या समोर, बास देणार तुला. पासवर्डच मागायचा आहे ना, बाकी तर मायसेल्फ वगैरे येतं तुला सांगता. बोल हां, मग तू चांगलंच ओळखलंयस रे मला, असं त्याला बोललो मी. आणि तो कॉल लागला. तर कॉल लागला, बोलो हाय मायसेल्फ सुबोध. या सुबोध, या सुबोध वाळंकर. बोललो हां या. तेच त्यांनी सांगितलेलं पाठांतर. हॅव्हिंग गुड, या. वॉन्ट पासवर्ड, येस. राईट इट डाऊन, या. पाठांतर. राईट डाऊन. 12 हॅशटॅग W. या W. नो सुबोध इज W. या W. अरे नो सुबोध इज W. बोलो या W. अरे सुबोध W फॉर वाईन. लगेच माझी तार चमकली. हा वाईन. आणि मग ते सगळं सॉर्ट झालं. तर हे असं इंग्लिशचं जे काय कोड आहे
ते आपल्या मराठी मुलांना सतवत असतं. पण काय टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण इंग्लिश ही फक्त एक लँग्वेज आहे, नॉलेज नाही आहे, एवढंच मी म्हणतो. आणि माझं हे काय आहे ते संपवतो आणि टायनी टॉकीजचे खूप खूप आभार मानतो की हा प्लॅटफॉर्म त्यांनी मला उपलब्ध करून दिला. थँक्यू.